चला त्याचबरोबर पारितोषिक आलंय सागर पाटील यांनी जर क्षेत्ररक्षण चांगलं केलं तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. मोहन कुंभार सर यांच्याकडून पारितोषिक असणार आहे. शेवटचा 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू सुपर ओव्हरचे एका इनिंगचे आणि 6 चेंडू दुसऱ्या इनिंगचे. सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत सज्ज झाली आहे. पहिल्या बॉलवर फटका. संतोष सोयगे पाटीलचा थाट लावले गोलंदाजाची वाट. पहिल्या बॉलवरती आलाय हा ब्रँडेड षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच डीजे. 14 ओव्हर नंतर या फायनल मॅचचा पहिला षटकार आलाय आणि तो कोणाच्या बॅटमधून? संतोष सोयगे पाटीलच्या बॅटमधून आलाय. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय. 6 या आकड्यावरती धावसंख्येला श्री गणेशा झालाय. कौतुक करावं लागणार आहे. संतोष सोयगे पाटीलचा कर्नाटकी ब्रँड दाखवलाय. फटका इथे फसलाय. संधी आहे विकेटची आणि आता सुशील बुर्ले चेंडूच्या खाली तोडीस तोड उत्तर दिलंय. माघारी परतावं लागतंय. षटकाराचं प्रत्युत्तर आलंय. संतोष सोयगे पाटील बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक पहिला. विकेट आली आहे पहिली. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच डीजे. आणि आता मात्र बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये रुकडीचा छोटा पॅकेट बडा धमाका. साहिल कांबळे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यस नक्कीच या स्पर्धेमध्ये या छोट्या तीरने वार गंभीर केले आहे. जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये या खेळाडूने केली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 6 सामन्यामध्ये 133 धावा 44च्या ऍव्हरेजने या खेळाडूने बनवलायत आणि आता तो खेळाडू बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तो 218चा स्ट्राईक रेट आता गरजेचा आहे या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर सांगली एक्सप्रेसने देखील सांगितलंय मी देखील कमी नाही आहे आणि मैदानाच्या आतमध्ये संतोष सोयगे पाटीलची विकेट देखील आली. आणि आता मात्र पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल कांबळे दाखल झालाय. सुपर ओव्हरचा थरार सुपर ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल कांबळे आलेत. आता मात्र चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्यांना देखील करायची आहे. बॅकफुटला गेले. डेलिकेट टच पॉइंटच्या दिशेने पुश केलं जात आहे. सिंगल इथे कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? निश्चितच प्रयत्न नाही होत आहे. सिंगल धाव फलकावरती स्ट्राईक ठेवले जावेदने स्वतःकडे. एका धावेवरती इथे समाधान राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती. सुपर ओव्हरचा थरार. या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर कधी आली आहे तर अर्थातच फायनल मॅच मध्ये आले. प्रेक्षकांना जसा सामना पाहिजे होता तसा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. जबरदस्त सामना रंगतोय. जबरदस्त खेळ दोन्ही संघांनी केलाय. गौरी स्पोर्ट्स कोल्हापूर असेल त्याचबरोबर आपण पाहिलं तर YB स्पोर्ट्सचा संघ असेल. दोन्ही संघांनी चांगला खेळ केलाय. सफल झाले ऑन साइडला. फाईन लेगचं क्षेत्र. फाईन खेळलाय आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जावेद संधीच्या पाठमधून आलाय. ब्रँडेड चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच डीजे. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 11 या आकड्यावरती. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल सुशील बुर्लेचा. एक्स्ट्रा कव्हर्सला स्लाइस करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन येते डीप पॉइंट मधून. सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. परतले दुसऱ्या धावेसाठी. 2 धावा धाव फलकावरती. धावसंख्या आता 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. 13 धावा. कुठल्या संघाचे 3-13 आणि कुठला संघ या स्पर्धेच्या चॅम्पियन्सचं नाव कोरणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुपर ओव्हरचा थरार आपण पाहतो. आतापर्यंत 13 धावा बनवलाय. शेवट गोड कोण करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल. 13 धावा आतापर्यंत धाव फलकावरती.
समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका इथे केला, प्रोटेक्शन इथे इंद्रजित बावडेकर, सिंगल इथे कंप्लीट झाले, विकी थोडीशी वाईट झाली, 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना दिसत नाहीये. दरम्यान आपण पाहिलं षटक संपलाय, सुपर ओव्हर इथे पहिली समाप्त झाली आहे. धावसंख्या अर्थातच आता जाऊन पोहोचतीये 15 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत गौरी स्पोर्ट्स संघाला 16 धावा. ही जर टाय झाली चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वायबी स्पोर्ट्स आपल्याला विनंती, आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेचच सजवायचंय. वायबी स्पोर्ट्स चला लगेचच फिल्डिंग लावायची. 16 धावांची आवश्यकता, 1 षटक सुपर ओव्हर आणि त्या एका षटकामध्ये बनवायच्या आहेत 16 धावा. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर चर्चा सर्व खेळाडूंची रंगले, मात्र त्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने रंग भरले, ज्या खेळाडूने या मॅच मध्ये रंगत आणली, अर्थातच वैभव सुळे गडमुडशिंगी एक्सप्रेस या खेळाडूने प्रभावित केलं. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असताना 7 धावांचं षटक हातायला आणि सुपर ओव्हर आपल्याला या स्पर्धेचे पाहायला मिळाले. कौतुक करावं लागणार आहे वैभव सुळेचं देखील. यस, गोलंदाजीच्या जोरावरती हा सामना ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने फिरवलाय, अगदी आपण पाहिलं तर 6 मध्ये 8 ची गरज असताना असं वाटलं होतं हातातोंडाशी घास आलाय, मात्र तो घास अगदी वैभव सुळेने अलगद निसटून दिलाय आणि आता हा सुपर ओव्हरचा थरार आपण पाहतोय. 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये आवश्यकता अर्थातच असणार आहे म्हणजे 16 धावांची. 6 मध्ये गरज असणार 16 धावांची. सुपर ओव्हरचा थरार वायबी स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये गौरी स्पोर्ट्स मेगा फायनलचं बॅटल. सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळते. अर्थातच बावड्याचा कोल्हापूर जिल्ह्याचा अपकमिंग सुपरस्टार प्रतीक पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत सज्ज झालाय आणि त्याच्या साथीने सांगली एक्सप्रेस सुशील बुर्ले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत 2 आयकॉन खेळाडू दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. याच निश्चितच थँक्यू डीजे. सहा चेंडू आणि 16 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत आणि आता सलामीची जोडी सुशील बुर्ले आणि त्याचबरोबर प्रतीक पाटील मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले आहेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती संतोष सोगे पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कर्नाटक की बेळगावचा खेळाडू मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर हा सामना जर टाय झाला तर काय होणार हे देखील पाहावं लागणार आहे. 6 मध्ये आवश्यकता 16 धावांची आहे. 6 मध्ये 16 धावा बनवायच्या. प्रेक्षको, स्पर्धा आवडले का? टाळ्यांचा गजर या स्पर्धेसाठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त स्पर्धा, जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. डीजे मास्तर, आपण थोडस आता थांबायचंय कारण हा सामना आता रंगतदार झालाय. 6 मध्ये आवश्यकता 16 धावांची आहे. शेवटचे 6 बॉल, निर्णायक 6 बॉल असणार आहे. संतोष सोगे पाटील मैदानाच्या आतपर्यंत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती
चला वेग घ्यायचा, स्पीडअप घ्यायचंय. प्रतीक पाटील स्पीडअप घ्यायचंय. 6 मध्ये 16ची गरज या मॅच मध्ये असणार आहे. अर्थातच आपण पाहिलं तर स्वर्गीय DC नरके D9 क्रिकेट स्पर्धा 2026 रणसंग्राम आपल्याला अनुभवायला मिळतोय. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय संभाजी नाळे सर आणि युवा मंच सांगरू यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली गेली आहे. छत्रपती शंभूराजे क्रिकेट क्लबचं हे दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र शेवटचे 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. संतोष चोगे पाटील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 16 धावा बनवल्या तर नक्कीच गौरी स्पोर्ट्सचा संघ विजय मिळवणार. 16 धावा रोखल्या तर स्वप्नपूर्ती होणार YB स्पोर्ट्स संघाचे. काय घडणार, कोणता संघ जिंकणार? 6 मध्ये 16ची गरज आहे. पहिला बॉल आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. पहिली धावे ते कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला, बॅकअप होत आणि ते नक्की 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक अर्थातच पुढे सरसावत आहे. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय. दोन्ही आकड्यावरती धावसंख्येला अर्थातच श्री गणेशा झालाय. आवश्यकता 5 मध्ये 14ची असणार आहे. 5 मध्ये 14ची आवश्यकता. 5 मध्ये आता बनवायच्या 14 धावा. अगदी आपण पाहिलं तर पहिला बॉल वरती आडवा बॅटने फटका चुकी झाली ओमकार कडून आणि त्यानंतर चांगलं बॅकअप आलं मैदानाच्या आतमध्ये जावेद संधीचं. 5 चला वेग घ्यायचा, थोडासा स्पीडअप घ्यायचा. दोन्ही टीम्स आपल्याला विनंती आहे, खूप उशीर झालेला आहे. 5 चेंडू आणि 14ची आवश्यकता. 5 मध्ये 14 धावांची गरज. सुशील बुर्ले स्ट्रायकिंग एंड वरती आयकॉन वर्सेस आयकॉनचं ही बॅटल. ओ फटका इथे केला, फटका फसलाय. वैभव कबाळे चेंडूच्या खाली आणि आता परतावर लागतंय माघारी. अर्थातच विकेट आली आहे. आयकॉन खेळाडू सुशील बुर्ले बॅक टू दी पवेलियन. आता समीकरण बदललंय. येणारे 3 बॉल आवश्यकता असणार अर्थातच 14 धावांची. 4 मध्ये बनवायच्या 14 धावा. 4 मध्ये 14ची आवश्यकता आहे बॅटिंगसाठी. मैदानाच्या आतमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातला छोटा पॅकेट बडा धमाका स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट अर्थातच सौरभ महापुरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहे. 4 मध्ये 14ची गरज आहे. 4 मध्ये आवश्यकता अर्थातच असणार आहे. 14 धावांची विकेट आले. सुशील बुर्लेची विकेट येत असताना पाहायला मिळाली आहे. आता मात्र सौरभ महापुरे आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील खेळ दर्जेदार राहिलाय. 7 सामन्यामध्ये 72 धावा 189चा स्ट्राईक रेट त्यांचा देखील राहिलाय. आणि आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 4 बॉल मध्ये 14 धावा बनवायच्या. सुपर ओव्हरचा तरार, मेगा फायनलचा तरार. शेवटचे 4 चेंडू निर्णायक असणार का हे देखील उत्तर माहिती नाहीये, कारण एक सुपर ओव्हर झाली आहे. अशी देखील सुपर ओव्हर अजून होऊ शकते, संधी असणार आहे त्याची देखील. मात्र तशा प्रकारचा खेळ करणं आता गरजेचं आहे. दोन्ही संघांनी अगदी आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यापासूनच चांगला खेळ केला, दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. मात्र YB स्पोर्ट्स संघ अपराजित राहणारा संघ होता आणि या मॅच मध्ये कुठेतरी कुलवाडापाचा बॉल. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न ऑन साइडला टर्न केलाय. प्रोटेक्शन टीप मधून ओमकार खामकर येत आहे. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल लगेचच. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावतोय. धावसंख्या 4 या आकड्यावरती. 3 मध्ये 12ची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकार मारले तर नक्कीच गौरी स्पोर्ट्स संघ विजयावरती शिक्कामोर्तब करणार. मात्र 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळायचे आणि 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळल्यानंतर YB स्पोर्ट्स संघाची स्वप्नपूर्ती होणार. 3 मध्ये 12ची आवश्यकता आहे. पाठच्यातली कडा घेतल्या, पाठीमागे चाललाय. शॉर्ट टर्न मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल इथे कंप्लीट झाले. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. 2 चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सुपर ओव्हरचे चान्सेस आहेत. षटकार आणि चौकार आला तर सुपर ओव्हर देखील खेळवण्यात येईल. 10 धावा बनवल्या तर सुपर ओव्हर. 1 चेंडू चांगला हाताळला तर YB स्पोर्ट्स स्वप्नपूर्ती होणार. 2 बॉल. चला स्टंप कुणी उचलायचं नाही, चला स्टंप कुणी काढायचं नाही. 2 चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे. एकदा जोरदार टाळ्या या आयोजनासाठी आणि या स्पर्धेसाठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त आयोजन संभाजी नाळे सर आणि त्याचबरोबर युवा मंच सांगरू छत्रपती शंभूराजे क्रिकेट क्लब सांगरूचं पाहायला मिळालं. आणि आता सामन्याचं समीकरण चित्र बदललंय. कलाटणी आली आहे. YB स्पोर्ट्स संघ 2 चेंडू 11 धावा रोखायच्या आहेत. प्रतीक पाटील स्ट्रायकिंग वरती. ओ स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. म्हणजेच काय तर आता जवळपास उत्तर सापडलंय. स्वप्नपूर्ती होणार का YB स्पोर्ट्स संघाची? 1 मध्ये
11ची आवश्यकता 1 लिगल डिलिव्हरी. विजयावरती शिक्कामोर्तब YB स्पोर्ट्स संघ खऱ्या अर्थाने विजयावरती शिक्कामोर्तब करणार. स्टंप काढायचा नाही. स्टंप जर काढले तर 10,000 रुपये आपल्या बक्षिसातून कट केले जातील याची नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू आणि 11ची आवश्यकता. 1 मध्ये 11 धाव. संतोष सोगे पाटील कर्नाटक बेळगाववरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आला आणि या खेळाडूने छत्रपती शिवाजी महाराज सांगरूळचं मैदान गाजवलंय. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणामध्ये जोडला गेलाय. प्रेक्षक वर्गाला देखील ती स्वप्नपूर्ती पाहायचे. पहा आपल्या स्क्रीनवरती मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतो. त्याचबरोबर अगदी आपण पाहिलं तर 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. दरम्यान आपण पाहिलं तर शेवटचा बॉल प्रतीक पाटील अगदी आपण पाहिलं तर चांगला खेळ त्याने देखील केलाय. मात्र हा शेवटचा बॉल आता निर्णायक असणार आहे. शेवटच्या बॉलवरती काय घडणार, कोणता संघ करणार विजयावरती शिक्कामोर्तब हे देखील पाहणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. चला स्पीडअप घ्यायचंय. वेळ काढायचा नाहीये. स्पीडअप घ्या. 1 चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे. आता स्वप्नपूर्ती होणार का? YB स्पोर्ट्स संघाची शेवटचा बॉल. फटका खेळलाय आणि इथे षटकार जरूर आलाय. मात्र स्वप्नपूर्ती झाली आहे पांडुरंग चौगुले सर यांच्या संघाची. अर्थातच YB स्पोर्ट्स संघ ठरलाय स्वर्गीय DC नरके डे नाईट क्रिकेट स्पर्धा 2024 दुसऱ्या पर्वाचा मानकरी. वेल प्लेड.